बांधवते विसरत नसताना मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव प्राप्त केली. कॉल दिला. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा सहजरित्या परावर्तित केल्यात. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. फलंदाज गिरीश जाधव यांचं खातं उघडलं जात आहे 2 धावांनी. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10. 37 करायचा आहे पाठलाग. अद्याप 27 धावांची आवश्यकता. लोअर फुलटॉ चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला एकदा प्राप्त केली जाईल. गिरीश जाधव दुहेरीचा मानस नाहीये. एका धावेवर समाधान मानतील. आणि क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्व असतं. एक सिंगल धाव जोडली जाते. षटक क्रमांक 2. गोलंदाज प्रभू जाधव. पहिले 3 चेंडू झालेत. 4था चेंडू खोदून काढलाय. गॅप मध्ये फटका. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. फलंदाज पप्पू यांच्या बॅटमधून MKPL चौकार. टप्पाचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. पप्पू यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा MKPL चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या 19. चांगल्या प्रकारचे फटके. पप्पू यांच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार आले. तिसरा येईल का? दबाव आहे इथे मात्र चुकी केली आहे. गोलंदाज वाईट +1 या 2 अवांतर धावा जोडल्या जातील. प्रभू जाधव या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना टीम मराठा किंग 37चा पाठलाग करत असताना धावा झाल्या धाव फलकावर 21. आज मी प्रत्येक खेळाडूचं आणि प्रत्येक आयोजन कमिटीचं कौतुक करेन. काय मेहनत घेतली. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जाते. कारण आयोजन करणं हे सोपं नसतं. आणि या मॅनेजमेंट काय असतं. आपलं जन्माचं हिंदवी स्वराज्यामध्ये झालंय महाराष्ट्राच्या मातीमध्ये. आणि या मॅनेजमेंटचे महागुरू म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे. आणि या त्यांचा वारसा अगदी आपण तेवढं करू शकत नाही. परंतु 1% करण्याचा मानस जरी असेल तर खूप काही करू शकतो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. फटका फासलाय. संधी निर्माण झाली आहे. आणि या झेल सुटलाय. मोये 2 क्षेत्ररक्षक पडले. चेंडू देखील हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. ते कॉलिंग नव्हतं त्याचा फायदा मात्र फलंदाजाला झालाय. 1 धाव जोडली जाते. 22 धावा धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद. 22 टीम मराठा किंग. आता 18 चेंडू मध्ये करायच्यात विजयासाठी 15 धावा. मराठा किंग संघाला अद्याप 15 धावांची आवश्यकता आहे.
त्याच दरम्यान आदरणीय श्री रमेश जाधव साहेब आणि त्यांच्या साथीला शंकर देसाई साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी विनंती करेन या सर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला महत्वाची पाहायला मिळते. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हाताळा जातोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. गोलंदाज सागर सूर्यवंशी. महाताडी टायगर हा संघ मात्र कुठेतरी पुनरागमन करण्याचा पाणस दाखवतोय का हे पाहिजे. फुललेचा चेंडू हवेत खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा चेंडू खाली. ते कॉलिंग नाहीये. दोन क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवर आले परंतु झेल सुटलाय. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाहीये. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचं असतं. ते कॉलिंग नाहीये. महाताडी टायगर या संघासमोर 37 धावांचं लक्ष आहे. आणि ज्या प्रकारे या मॅच मध्ये 2 झेल सुटलेत. आता झेल सुटलेत की मॅच सुटली हे पाहिजे. विकेट करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. बॅकवर्ड पॉइंट आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एक सिंगल धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने 26. पप्पू आणि त्यांच्या साथीला आहेत गिरीश जाधव. चला प्लीज थोडंसं मॅचला गती द्या मित्रांनो, कारण विनंती केली जाते. एका मॅचला जर एवढा वेळ लागला तर आजच आपल्याला फायनल खेळवायचे आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. शॉट ऑफ लेन बॅडमिंटन स्ट्रोक. वॉट अ कॅच. अद्भुत, अप्रतिम, अविस्मरणीय झेल टिपलाय. त्याच दरम्यान आदरणीय श्री अमर अतकिरे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. आयोजन कमिटीच्या माध्यमातून माताजी कामगार प्रीमियर लीग या पहिल्या वरावामध्ये आपलं सहर्ष स्वागत. शॉट ऑन जॅक नटराज पद्धतीने फटका खेळलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय आणि कमिटीचे खजिनदार देखील आहेत आदरणीय श्री अमर अतकिरे साहेब. या साहेब विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. टीमची धावसंख्या 26 धावा. दिलीप बेडकुटे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम. हा देखील चेंडू अक्रॉस द बॅटने फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये गोलशंकी क्षेत्र पाहायला मिळते. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव जोडली जाते. षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या माताडी टायगर 37चा पाठलाग करत असताना 27 धावा. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 10 धावा. खजिनदार आदरणीय श्री अमर अतकिरे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. 12 चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये इथून देखील सामना फिरला जाऊ शकतो. मराठा किंग इथून पुनरागमन करेल का? कारण क्रिकेटमध्ये परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला परिस्थितीच्या विपरीत खेळ करावा लागतो. 12 मध्ये 10 करायचे आहेत. एखादं चांगलं षटक इथून या मॅच मध्ये मराठा किंगला पुनरागमन करून देऊ शकतं. आणि 4थं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
संतोष जाधव स्वतः कर्णधार आहेत संतोष जाधव. 12 मध्ये करायच्या 10 धावा. मॅचचा टर्निंग पॉइंट. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे नजर असेल आणि हा अवंतर चेंडू आहे. वाईट बॉल. 12 चेंडू मध्ये आता 9 धावांची आवश्यकता. प्रत्येक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये. तुम्हाला प्रत्येक धाव विजयाच्या समीप घेऊन जाईल. 12 मध्ये आता 9 करायचे आहेत टीम म्हाताडी टायगर. बत्तीसावा. अद्याप 5 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार संतोष जाधव स्वतःवरती विश्वास दाखवला परंतु चौकार रोखू शकले नाहीयेत. आणि या मॅच मध्ये आता इथून एखादा कलाटणी देणारा क्षण येईल का? कारण क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही भाग्य वर्तवू शकत नाही. विजयाला गवसणी घालणारा फलंदाज पप्पू मुंगळे यांच्या बॅटमधून येतोय विजयी भाऊ. एक दिमागदार